तर सर्वांना जय भीम मित्रांनो, आपण आलो आहे अकोला जिल्ह्यामध्ये टावर चौकला। तर हेच ते टावर चौक आहे जे आमच्या अकोल्याची एक ओळख आहे, सर्वात मोठी ओळख, ज्याच्या म्हणजे अकोल्याचा टावर बघितल्यावर सर्वांना माहिती होतं की आम्ही अकोल्याचे आहे। तर मित्रांनो, अकोल्यामधले फेमस शब्द आहे की अकोल्याचा पलान। तर अकोल्याचे पलान लोक आज 2 तारीख सर्वजण धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या तयारीला लागलेले आहेत। एकदम जोरात तयारी चालू आहे मित्रांनो। उद्याला 3 तारीख श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांची एंट्री अकोल्यामध्ये होणार आहे। अकोल्यामध्ये श्रीदेव बाळासाहेबांचा गड असं मानलं जाते। तर मित्रांनो, आपण बघू शकता टावर चौकामध्ये कशा प्रकारे सध्याची परिस्थिती आहे। तर बघा मित्रांनो, सध्याला सर्व पब्लिक शांत आपापल्या कामामध्ये आणि स्टेज डेकोरेशनमध्ये बिझी आहे। तर बघा मित्रांनो, तिथे साहेबांचा स्टॅच्यू वगैरे सर्व तयारी करत आहेत। आज सर्व शांत आहेत, सर्व आपापल्या कामात याच्यामध्ये तयारीमध्ये लागलेले आहेत। तर मित्रांनो, उद्याला या एरियामधून जे तुम्हाला आज टावर चौक दाखवला आहे, इथून लाखोच्या संख्येनं श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांची एंट्री होणार आहे। तर मित्रांनो, हा एक ऐतिहासिक दिवस राहणार आहे उद्याचा, जो दरवर्षीप्रमाणे साहेबांची ही एंट्री आम्ही सर्व व इंडिया भारताच्या कंट्रीमधले प्रत्येक नागरिक श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेने बघते। तर मित्रांनो, उद्याला तुम्ही सर्व अकोल्यामध्ये हा जल्लोष, कार्यकर्त्यांचा दरारा व हे वातावरण अकोल्याचं जे आहे, जे उद्याला राहणार आहे, पूर्ण पब्लिकने घेरलेलं राहणार आहे, साहेबांना लाखोच्या पब्लिकने। तर हे बघायचं असेल तर उद्याला तुम्ही सर्वांनी अकोल्यामध्ये या, अशी माझी विनंती आहे मित्रांनो। जय भीम।